आमाच्या विशेष बुलेटिनमध्ये आपलं स्वागत आहे. पाहूया विशेष बातमी. महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत मोठी हालचाल सुरू झाली असून उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकांचे निकाल 21 डिसेंबरला एकाच दिवशी जाहीर करण्याचे निर्देश दिल्यानंतर राज्य निवडणूक आयोगाचे नियोजन विस्कळीत झाले आहे. काल नगर परिषद निवडणुकांसाठी मतदान पार पडले तरी 24 नगर परिषदांतील काही प्रभागांमध्ये मतदान पुढे ढकलल्याने आयोगाला 20 डिसेंबरला पुनर्वोटिंग घेण्याचा निर्णय घ्यावा लागला. यामुळेच न्यायालयाने सर्व निकाल 21 डिसेंबरला एकत्र जाहीर करण्याचा आदेश दिला आणि त्यामुळे जिल्हा परिषद व महानगरपालिका निवडणुकांसाठी आयोगाने आखलेले वेळापत्रक कोलमडले. आता जिल्हा परिषद निवडणुकांपूर्वी महानगरपालिका निवडणुका घेण्याची शक्यता अधिक बळावली आहे. यापूर्वी आयोगाने पहिल्या टप्प्यात नगर परिषद नगरपंचायत, दुसऱ्या टप्प्यात जिल्हा परिषद आणि तिसऱ्या टप्प्यात महानगरपालिका निवडणुका घेण्याचे ठरवले होते. मात्र न्यायालयाच्या निर्णयामुळे हे वेळापत्रक बदलण्याची चिन्हे आहेत आणि 15 ते 20 डिसेंबर दरम्यान 29 महानगरपालिकांच्या निवडणुकीची घोषणा होऊ शकते असे सूत्रांचे म्हणणे आहे. राज्यातील 20 जिल्हा परिषदांमध्ये 50% आरक्षणाची मर्यादा ओलांडली गेली आहे, तर 29 महानगरपालिकांपैकी केवळ नागपूर आणि चंद्रपूर येथेच ही मर्यादा तंग झाली आहे. त्यामुळे तुलनेने महानगरपालिका निवडणुका आधी घेणे आयोगासाठी सोयीस्कर असल्याचे मानले जात आहे. या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयोगाने गुरुवारी 29 महानगरपालिका आयुक्तांची तातडीची बैठक बोलावली आहे, ज्यात निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्याबरोबरच सर्व हरकतींना 10 डिसेंबरपर्यंत उत्तर देण्याचे निर्देश देण्याची शक्यता आहे. याबरोबरच मुंबई महापालिका निवडणुकीची घोषणा पुढील 15 दिवसांत होऊ शकते असा अंदाज व्यक्त केला जात आहे. बातमीला लाईक करा, शेअर करा. अशाच ताज्या बातम्या व नवीन अपडेट्ससाठी आमा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.